मित्रांनो, आज आपण बघणार आहे लेग्सचा वॉर्मअप. तुम्ही रनिंग करताय किंवा काही एक्सरसाइज करताय, जसं की स्क्वॉट्स करताय, लंजेस करताय किंवा जिममध्ये तुम्ही कोणती लोअर बॉडीची एक्सरसाइज करताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही वॉर्मअपमध्ये घेऊ शकता मोबिलिटी ड्रिल्स तुमच्या हिप जॉईंटसाठी, तुमच्या नी जॉईंटसाठी आणि तुमच्या अँकल जॉईंटसाठी. त्याच व्यतिरिक्त तुमच्या स्पाईनचंही इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये होतं. तर आपण या सर्व मोबिलिटी ड्रिल्स आज बघून घेणार आहे स्टेप बाय स्टेप. तुम्ही कंटिन्यू राहाल व्हिडिओमध्ये. थँक्यू. पहिली स्टेप ही असेल तुमची, अपर बॉडी स्टिल ठेवायची आहे. अपर बॉडीला जास्त मूव्ह नाही करायचं, फक्त तुमच्या लोअर बॉडीमध्ये असेल मुवमेंट. हे 10 टाइम्स करायचं आहे. असंच दोन्ही साईडला करायचं आहे. 10 टाइम्स करायचं आहे. ह्याच्याने तुमचे हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स ह्याच्यामधला एक ब्लड फ्लो चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. ज्यावेळेस तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्हाला काही इंजुरी होण्याचे चान्सेस जे आहेत हे खूप प्रमाणात कमी होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे घ्यायचं आहे. अपर बॉडीला जास्त मूव्ह नाही करायचं हे करत असताना. त्याच्या व्यतिरिक्त फ्रंटल फ्लेक्शन एक करायचं आहे अँकलसाठी. दिवसभर तुम्ही बसून असता, काही ॲक्टिव्हिटी करत असता, तर अँकलचं मोस्ट प्रॉब्ली इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. त्याच व्यतिरिक्त क्लॉकवाईज दॅन अँटी क्लॉकवाईज हेही सुद्धा घ्यायचं आहे. क्लॉकवाईज 10 टाइम्स, फ्रंटल फ्लेक्शन 10 टाइम्स करायचं आहे, लॅटरल फ्लेक्शन 10 टाइम्स करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अँटी क्लॉकवाईज 10 टाइम्स, दॅन अँटी क्लॉकवाईज 10 टाइम्स करायचं आहे. एक असा सरफेस पकडायचा आहे, कुठलीही वॉल असेल किंवा असा सरफेस पकडायचा आहे जिथे तुम्हाला स्टेबिलिटी जास्त भेटणार आहे. हे घ्यायचं आहे. ह्याच्याने तुमची हिप मोबिलिटी चांगली होणार आहे. अडक्टर मसलचं इन्व्हॉल्वमेंट जे आहे ते चांगल्या पद्धतीने होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही रनिंग करताय किंवा सुमो स्क्वॉट्स घेताय किंवा स्क्वॉट्स घेताय, त्याच्यामध्ये तुमच्या क्वाड्रिसेप्सचं इन्व्हॉल्वमेंट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. त्याच व्यतिरिक्त सरळ बसायचं आहे. बटरफ्लाय घ्यायचा आहे. त्याच व्यतिरिक्त 99 करायचं आहे. वॉर्मअपमध्ये हे ॲड कराल, तुमच्या ग्लूट्ससाठी, ॲडक्टर मसलसाठी, अबडक्टर मसलसाठी खूप इफेक्टिव्ह असणार आहे ही मुवमेंट. ह्याच्याने तुमच्या स्पाईनमधलं जे इन्व्हॉल्वमेंट आहे ते चांगल्या पद्धतीने होणार आहे व तिथला एक ब्लड फ्लो चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होईल. तर इंजुरी होण्याचे जे चान्सेस आहेत ते सुद्धा कमी होणार आहेत. त्याच व्यतिरिक्त तुम्ही ही एक लिफ्ट मुवमेंट करू शकता. टेन टाइम्स करायचं आहे एका साईडला. त्याच व्यतिरिक्त जसं तुम्ही करताय स्क्वॉट टू लिफ्ट, स्क्वॉट पोझिशनला जायचं आहे. नॉर्मल जसं बसतं आपण तसं जायचं आहे. अंगठे पकडायचे तुमचे, सरळ वरच्या साईडला उठायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही उठताय त्यावेळेस तुमच्या शोल्डर विथ तुमच्या पायांचा डिस्टन्स असणार आहे. सरळ बसायचं आहे खाली. ज्यावेळेस बसताय हिपला समोरच्या साईडला पुश करायचं आहे. नीज आउट राहतील तुमचे. स्ट्रेट इथे कंप्रेस करायचं आहे. त्याच व्यतिरिक्त जसं वरती जात आहे तर नीज तुमचे पूर्ण लॉक करायचे आहेत. नीज लॉक करत असताना लक्ष ठेवायचं आहे की तुमचे हात जे आहेत ते सुटता कामा नाही. हे 10 टाइम्स करायचं आहे. ज्यावेळेस हे सर्व मुवमेंट तुम्ही कराल तर तुमच्या इंजुरीचे चान्सेस जे आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये होणार आहे. त्याच व्यतिरिक्त तुमच्या लोअर बॉडीमध्ये एक ब्लड फ्लो जो आहे तो चांगल्या पद्धतीने होईल व तुमच्या स्पाईनमधला ब्लड फ्लो चांगल्या पद्धतीने वाढेल. त्याच व्यतिरिक्त जसं तुम्ही करताय
डेली बेसिसमध्ये कधी रनिंग करताय व तुम्ही लोअर बॉडीचा एक्सरसाइज कोणत्याही करताय, स्क्वॉट, लंजेस, लेग एक्सटेन्शन, लेग प्रेस, वॉट एव्हर कोणतीही एक्सरसाइज करताय, तर हा वॉर्मअप तुम्ही नक्की तुमच्या वॉर्मअपमध्ये ॲड करू शकता. ह्या सर्व मोबिलिटी ज्या आहेत ह्या तुम्हाला फ्युचरमध्ये खूप कामी येतील. ह्या सर्व मोबिलिटी ड्रिल्स तुम्ही तुमच्या लोअर बॉडीच्या वॉर्मअपमध्ये ॲड करू शकता. ज्यावेळेस तुम्ही लोअर बॉडीची कोणतीही एक्सरसाइज करत आहे, तर ह्या सर्व मोबिलिटी ड्रिल्स केल्याने तुमच्या बॉडीमधला एक ब्लड फ्लो व्यवस्थित चांगल्या पद्धतीने होणार आहे व तुमचे इंजुरीचे जे चान्सेस जे आहेत ते कमी प्रमाणामध्ये होतील. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्यासोबत कंटिन्यू राहाल. थँक्यू.